आई वडिलांसाठी मुलं आणि मुलांसाठी आपले पालक सगळ्यात महत्त्वाचे असतात। हे नातं प्रेमाचं, काळजीचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं असतं। मात्र कधी कधी अशा काही घटना समोर येतात ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात। अशीच एक घटना आता समोर आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावातील रामलाल कांबळे वय वर्ष 48 यांना दारू पिण्याची सवय होती। मुलांनी वारंवार समजावून सुद्धा रामलाल यांचं दारूचं व्यसन मात्र सुटत नव्हतं। या सगळ्याला कंटाळून रामलाल यांचा मुलगा राकेश कांबळे याने आपल्या दुकानासमोरच हातोड्याने वार करून आपल्या वडिलांचा खून केला। यानंतर दुकान बंद करून निघून गेला। यानंतर वडील बेपत्ता झाल्याचा बनाव करून 2 दिवसापासून परिसरातील नागरिकांसोबत वडिलांचा शोध घेत राहिला। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली। यावेळी राकेशवर संशय आला आणि श्वान पथकामुळे अखेर घटनेचा खुलासा झाला।